10 किलोचा जित्ताडा मस्ता एकदम सुपर फ्रेश असा जित्ता। मार्केटच्या आतमध्ये आलात ना का मोठा मोठा मावरा भेटल आणि फ्रेश मावरा भेटल ना। 9 किलोची ताम दिसते उचलताना हो तो 300ला देते तुम्हाला आयो। चालेल सगळ्यात मोठं कंचन हे वाला आणि या साईडला बघताय 2 बिग साईजचे हलवे काढलेत दादानी लावलाय। मार्केटमध्ये बहुतेक फिरलो पण आपल्याला घोल दिसली नाही। नमस्कार मंडळी, मी इथेन ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या इथेन ठाकूर व्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती। जसं आपल्या चॅनलवर आता मार्केट एक्सप्लोर करण्याची पूर्ण सिरीजच बोललात तर चालू आहे आणि आज आपण आलोय पनवेल फिश मार्केटमध्ये। ह्याच्या आधी पण 2 पनवेल फिश मार्केटचे व्लॉग आले, पण ह्याच्या आतमध्ये जो मोठा मार्केट आहे पनवेलचा तो तुम्हाला आता दाखवणार आहे आणि काय कसा रेट आहे, कसा भाव कसा रेट आहे आणि मावरा आहे का नाही ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते एक छोटासा। चला नक्कीच चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा आणि व्लॉग बघत राहा आणि तुमच्या इथं कुठे जवळपास मार्केट असेल फिश मार्केट तर कमेंट करा, मी तिथपर्यंत पोहोचीन, तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन आणि तो सुद्धा एक्सप्लोर करीन। आता आतमध्ये जाऊया पहिले चलो। आणि पनवेल फिश मार्केटला आपण पहिल्यांदा चालू आहे आतमध्ये आणि आतमध्ये आल्या आल्या किती मोठा फिश मार्केट आहे तुम्ही या साईडला बघू शकता। आतमध्ये जाम मोठा, त्या दिवशी दिवाळचं फिश मार्केट आपण बघितलं त्याच्यापेक्षा मोठा हा फिश मार्केट तुम्हाला इथं भेटते। हे बघा आल्या आल्या मोठी मोठी मासली हलवा वगैरे सगळं मार्केट पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करते। आता चला कुठपासून चालू होते आणि कुठपर्यंत संपते कधी गालन तेव्हा सांगते। हे बघा सुरुवातीलाच मार्केटला आपल्या आयो दिसते। हो आयो बरी आहेस ना? हो काय आज घेऊन आलीस? बोंबील आहे, सुरमई, पापलेट आणि आईकडे कोलंबी आहे। कसा वाटा लावलास यो? 100 ला वाटा लावला आणि सुरमई 1000 रुपये किलोच्या हिशोबाने। हा 2 किलो 1000 रुपयाचे आहे। आणि यो कसा वाटा लावलास पापलेटांचा? 800-700 आणि हा 700ला सेम तोच। आणि यो 200ला वाटा लावलाय बघा यो। चालेल हा यो कती गालं असतील तरी पण अय कती गालं असतील या मार्केटात बकान 500 हो 500च्या वरती गालन हो हो येऊ दे येतीनच। कापरी वरलेला पापलेट दिसते, हलवा दिसते या साईडला। यो कसा आहे? 1000ला 5 पीस बघा। तो कापरी वरलेला जो पापलेट असते ना तो नेहमी महागच असते आणि मस्त 5 पीस तुम्हाला 1000 रुपयाला सुद्धा भेटून जातील। आता बघा आतमध्ये पूर्ण मोठा मार्केट तुम्हाला दिसते इकडं। या 80 पीस वगैरे कट करून ठेवलेले दिसतात। योगांचा आहे मयूर हा आपले तर ससा बोलतात काय याला? ससा बोलतात ना? नाही असं ससा दुसरा असते बोलता यो आणि हा वेगळा सलमान खानचा मासा। टायगर प्रॉन्सचा काय वाटा लावलास आई? 1000ला वाटा लावलास हे बघा 1000 रुपये किलो काय वाटा लावलास? 1000ला वाटा लावलाय बघा। किती असतील? किती जण असतील? 100च्या वरतीच असतील ना हो सगळे आपल्या ताईचा बघा म्हणजे 100च्या वरती आपल्या ताईचा बसतात। काय कसा लावलास मग हलव्याचा? 1200ला 1000ला देशील आणि यो 800ला देशील। संपलाय वाटतं बहुतेक मावरा संपलाय वाटतं बहुतेक हो। हे बघा मस्त मार्केटच्या आतमध्ये आलात ना का मोठा मोठा मावरा भेटल आणि फ्रेश मावरा भेटल ना। मच्छी आतमध्ये मार्केट आहे बराच मोठा आहे। काही गिराकांना वाटतो का बाहेरच मच्छी मिळते, बाहेरला आतमध्ये जुना बाजार मोठा आहे। आम्ही पहिल्यापासून आतमध्येच बसतो जुन्या बाजारामध्ये, आमचा मावरा असा ताजा असतो। काही गिराकाची समज अशी होते का बाहेर घेऊन तिकडून ते तिकडे जातात आतमध्ये कोण नाही। काही टायमाला मच्छीवाले सुद्धा सांगतात आतमध्ये कोण नाही, पण आम्ही इथं बसलेलो असतो। तुम्ही आतमध्ये या ताजी ताजी मच्छी घेऊन जा। आईकडे याल तर नक्कीच हे बघा पापलेट वगैरे आहेत ना मस्त ताजे आहेत कापरी आणि हे सफेद पाण्याचं ना याचा काय भाव लावला? 1500-1400 पण ताजे आणि हे पैसे मच्छीला जास्ती भरा आणि चांगली खा। म्हणजे क्वालिटीची मच्छी देईल आई। पैसे आहेत पण क्वालिटी पण आहे तशीच हो बरोबर। याचा कसा लावलास वाटा? 3000 रुपये जोडी सांगतो, कमी जास्त करून देतो हो 3000 रुपये जोडी सांगतात पण कमी जास्त आहे ते तुम्हाला करून देतात। चालेल मस्त वाटलं बोलून तुमच्याशी, थँक्यू। चला हो इथल्याच आहात तुम्ही पनवेलच्या? इथेन ठाकूर व्लॉग्स।
बघा हो. बारामुंडी काय साईज आहे आणि सुपर फ्रेश. दादा जिताड्याचा भाव काय मग? 1400 रुपये. 1400 रुपये किलोने जिताडा दिसते. बाबा टोलेला 10 किलोचा जिताडा मस्त एकदम सुपर फ्रेश असा जिताडा तुम्हाला बघायला भेटते. आणि आता कसा किलो आहे ह्यो? 1400 रुपये किलोनी भेटेल आणि एकदम फ्रेश तुम्हाला हा जिताडा भेटेल. त्याची गावगरी सुद्धा तुम्हाला दाखवली. आणि या साईडला बघताय 2 बिग साईजचे हलवे काढलेत दादानी. बाबा हा फर्स्ट टाइम. मस्त मोठं मोठं जिताडी, मोठी मोठी जिताडी ताम तुम्हाला भेटते. हलवं बिग साईज सोट कोलबी साईज बघा मंडळी एकदम सुपर साईज झाली ना दादा ही. ना याच्यापेक्षा मोठी असते. मी करपाल आणतो ती एक पीस आणलेला 750 ग्राम 800 ग्रामचा पीस आणलेला आहे. म्हणजे दादाकडे आहे तर सगळा बिग साईजचा मावरा आहे. क्वालिटी आणि मस्त साईज सुद्धा तुम्हाला. एकदम भारी. आणि घोल हा ही बघा घोल सुद्धा आहे. मार्केटमध्ये तर सध्या कोणाकडेच अवेलेबल नाही पण आपल्याकडे अवेलेबल आहे. आई काय घोलचा प्राइस लावलाय? मार्केटमध्ये बहुतेक फिरलो पण आपल्याला घोल दिसली नाही. इथं घोल दिसते. 1600 रुपये किलोनी घोल लावले बघा. मस्त ताजे ताजे घोल दिसते. हा स्वस्त असल्यावर कमी सुद्धा असते ना. हो. आणि एक असा वाटा लावलात का किलोच्या हिशोबाने? 1000 रुपये किलोनी सोलट. आणि सोलटांची साईज बघते आतमध्ये. दादा बोलते याच्याहून मोठा असते, याच्याहून मोठा असते. बाबा हा पापलेट वगैरे दिसते आणि सुरमई दिसते मोठी बिग साईजची सुरमई. हे कशी किलोनी देतस? 1400 रुपये किलोनी. आज महाग आहे ना, आज मार्केट आज महाग आहे म्हणून. चालेल आयो थँक्यू. या मार्केटमधली मोठी मोठी मासली आहे ती तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा कसली मोठी ताम आहे. आयो काय तांबीचा भाव लावलास? 1200 रुपये किलोला तांब लावले. आणि तांबीची साईज बघताय किती किलोची असेल तरी? 9 किलोची तांब दिसते बघा तुम्हाला या साईडला. बस कपला आज मावरा. हा हे बघा करली वाम. वामचा काय भाव? खुप्पा सुद्धा बघताय या साईडला 700 रुपये किलोनी खुप्पा. आणि ही ताम कशी किलो? 1200 रुपये किलोनी ताम. अरे वा लाईट पण आली बघा मस्त एकदम ताजा. आणि जिता जिता मावरा तुम्हाला या साईडला भेटेल. काय नाव आहे तुझा? हा आई दिसते. पनवेलची सास ना तू? हो मस्त. ताम दिसते बघा किती मोठी ताम आहे. आई किती किलोची आहे? आता मार्केटचा टायमिंग काय असते आपला? होलसेलचा 6ला. हा 8:30-9ला रेग्युलरचा जो मावरा असते तो सुरू होते. आणि नंतर दुपारी 4 नंतर ना, दुपारी परत याल तर 4 नंतर. बराचसा मावरा होता आईकडं. खपलाय सुद्धा मावरा दिसते. आयो 9 किलोची ताम दिसते उचलताना. हो चालेल आई धन्यवाद. हो अरे बापरे व्हिडिओ बघितली वाटते. वड्याचा कालवण खाल्ला का विचारते आपल्याला. हो हो. ही काय घेतलास काकी? हो गोल घेतस. हो आयोने आपला ब्लॉग बघितला वाटतं. हो हो मस्त मस्त वाटला. चालेल असंच प्रेम ठेवा बाकी नक्की. हा राजकारंजाचा आलता. हा हा पनवेलला आलता ना यंदा तो. हा हो माहिती आहे बघितलेलं. ह्यो कसं बांगरं? 100ला. आणि यो 100लाच वाटा लावलास. यो पोपट मासा तुम्हाला या साईडला दिसतं. याचा काय भाव लावलास? 500ला भाव लावलास. किलोच्या हिशोबाने काय? किलोच्या हिशोबाने किती किलो असेल यो? 2.5. हा जास्ती आहे बघा 3.5 किलो असेल आयो बोलतो. बराच मोठा फिश मार्केट आहे. आतमध्ये आलोय. तांबी बिंबी तुम्हाला दिसते तीच. आणि इथं गाबोली सुद्धा दिसते. आता ती कुठली गाबोली आहे ते तर ताई सुद्धा नाही विचारायला. बाकी मस्त गाबोली दिसते. कुठली गाबोली होती? रावसाची गाबोली होती बघा. सुरमई दिसते, हलवा दिसते, कोलंबी
तांब आणि घोल मासा सुद्धा आहे वाटतं. हो पैसा वाटा लावलास 150ला दोन्ही वाटा लावलंस. आणि हे सोलून वगैरे हा सोलून वगैरे ठेवलं 100ला. येच आण नाही येवाला ये आयसा. आणि तो कसा वाटा लावलास 50ला वाटा लावलाय बघा. यो 150ला 100ला याचा वाटा लावलाय सगळा. बराच काय मावरा आहेत आईकडं. चालेल. हो हे बघा मस्त दादा या साईडला मस्त पापलेट सुरमईचा वगैरे वाटा लावून बसलाय. कसा वाटा लावलास यो 200ला 400ला यो 200ला. आणि सुरमई कशी आहे 500 रुपये किलो. आणि मांदेल्या सुद्धा मांदेल्या 50ला वाटा लावलाय. आणि माकल 250 रुपये किलो असा वाटा लावलाय मस्त बराच. बागर 200 रुपये 6 200 रुपयाला 6 पीस. वाटा आणि किलोच्या हिशोबाने भेटते ना आपल्याला इथं. हो चालेल. इकडचाच असतो. हो चालेल. राणी मासा दिसते तुम्हाला या साईडला पूर्ण. तो कैसा वाटा लावला राणीचा 200ला वाटा लावलाय राणी मास्याचा. आयो ही कंची होती जिताडा होता यो. हा हे बघा आयोकडे जिताडा वगैरे होता आणि कोलंबी वगैरे होती. तीच तुम्हाला मासली सगळी इथं भेटते बघायला. आणि इथं बेबी शार्क मुशी मागायला भेटते तुम्हाला. मुशी कशी लावली भाव 200ला 1 पीस लावलाय बघा मुशीचा. मुशीची हा चालेल. आयो बराच काय आयोकडे. कसा किती किलोचा यो जिताडा होता 13 किलोचा जिताडा होता बाबा. मोठा जिताडा होता सगळा संपला. कसा किलो लावलेला 1200 रुपये किलोनी जिताडा लावलेला. आणि यो कंचा मासा आहे सलमान खान बोलतात कायला सलमान खान बोलतात. हो चालेल. चला हो चला पूर्ण मार्केट तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. बोंबलांचा वगैरे वाटा कोलबीचा वाटा मस्त अशी सुरमई जिताडी जे जे मासली होती हलवा वगैरे ते तुम्हाला सगळा दाखवला. पापलेट खरपीवाला पापलेट टाक सुद्धा दाखवलाय तुम्हाला. बराच मोठा मार्केट आहे. आतमध्ये आलात ना पनवेल फिश मार्केटमध्ये खूप असा मोठा मार्केट तुम्हाला बघायला भेटेल. आणि तऱ्हातऱ्हाची मच्छी तुम्हाला जी मच्छी पाहिजे ती. आणि आपली मोस्टली जी आपण मच्छी खातो ती म्हणजे पापलेट सुरमई रावस. आणि या साईडला हलवा सुद्धा बघायला भेटतात. कोलंबी वगैरे आपण जास्त खातो आणि तीच मासली सगळ्यांकडे आहे. मार्केटमध्ये आलात तर बहुतेक जणांकडं. प्रणव भोईरची आई दिसते बघा आपल्याला या साईडला. युट्यूब करते काय तो पण. हो काय काय होता तू का आज जिताडा होता का यो. हो करली आहेत ना आता. झाला आता मार्केट संपल ना. किती वाजलं संपला ना आता मार्केट 1 वाजेपर्यंत. नंतर परत कितीला भरते सांजचे 4-5ला मार्केट भरते. जर येत आहे तर सकाळी 8 नंतर. मी करंजाचा आहे. हो आपल्याला इकडची पनवेलची ताई दिसते बघा. तिने पण मस्त बोंबलांचा वाटा लावलाय. बोंबलांचा सीझन आहे ना सध्या. हा हे बघा किती बोंबील आहेत बघा तिकडं. कसा वाटा लावलास यो 100ला वाटा लावते बघा बोंबलांचा. आताच गेलाय ना यो वाटा. बघा मस्त फ्रेश बोंबील जर पाहिजे असतील तर मार्केटचे एकदम सुरुवातीलाच आपली ताई बसते. आणि सुरुवातीलाच मार्केटमध्ये जशी एंट्री कराल ते या साईडला पूर्ण चिंबोरी घेऊन बसलेली आपल्याला ताई दिसते. ताई नाव काय तुझा. हो बराच तुझे व्हिडिओ बघितले चिंबोरीचे. हा कसा आहे मग वाटा सांग एक 1500. हा आणि यो 500ला देते. आईस. आणि यो वाला 1200ला 800ला म्हणजे आईचा कमी वगैरे करून देतस ना. हो यो 800ला. यो वाला 800ला म्हणजे कमी करून ताई आपल्याला सगळं वाटा. आणि बारकन ते 500ला. आणि बांधलेलं ना काय. हा बांधलेलं. आणि हा वाला 800 रुपये. आणि बारकी आणि ती 300ला वाटा आहे बघा. यो वाला बारके चिंबोऱ्यांचा तो 300ला देते तुम्हाला आयो. चालेल. सगळ्यां मोठं कंचन ये वाला. हो चालेल. आईस कर आईस. हा
हे बघा आयोकडं मस्त मोठ्या मोठ्या सुरमई आहेत. सुरमई हलवा. काय हलवा लावलास पीस हे? 300ला जोडी लावलीस. हो. आतमध्ये माल बघितलात ना तर बराच आतमध्ये आल्यावर स्वस्त माल भेटते तुम्हाला. बरोबर ना आयो? अंशीच असतो पनवेलच्याच. पनवेल कोलेवाड्यातले आई दिसते आपल्याला. लॉबस्टर्स मासेमारी वगैरे करायला जात असतो तेच तुम्हाला लॉबस्टर्स या साईडला दिसतात. आई काय भाव लावलास? 700 रुपये किलोनी लॉबस्टर्स आहेत बघा. एकदम मस्त फ्रेश मावरा तुम्हाला या साईडला भेटते. आणि जिताडा काय भाव लावलास? 700 रुपये. अख्खा मासा 1200ला देशील. 700 रुपये किलो नाही. किती किलो असेल? 2 किलोचा जिताडा असेल बघा. चालेल. हो. काय नाव तुझा? वनिता ताई दिसते आपल्याला या साईडला. लॉबस्टर्स आहेत तिच्याकडे. एंट्रीलाच आपली ताई बसलेली आहे. यो हे बघा सोलून वगैरे ठेवलाय. आपण मार्केट पूर्ण दाखवून झाला तुम्हाला. आता बाहेर जे मार्केटच्या बाहेर आलो ना आपण राईट साईडला ते इथं पण भरपूर असा मावरा तुम्हाला बघायला भेटते. या नक्कीच पनवेल कोलीवाड्यामध्ये आलात का इकडं मच्छी मार्केट मस्त भरते. सगळं मच्छी मार्केट कव्हर करू. त्यातला हा एक 2-3रा मार्केट झाला. नक्कीच तुम्ही याल तर इकडं मासली घेऊन जा. ताजा आहे काय बोलू हल्ला तर? हो काय? हे बघा नारबा वगैरे आहेत आईकडं. हे कैसा वाटायला लावलास? लाल मासा 100. चालेल. चला तर मंडळी हा व्लॉग आपण इथंच एंड करूया. फिश मार्केटचे व्लॉग आपले चालू आहेत त्याच्यातला हा एक व्लॉग पनवेल केली आता. हा. आणि सर्वात अगोदर तुला मी एक प्रश्न विचारेन की आपल्यासोबत तू फर्स्ट टाइम व्हिडिओ बनवतोस. हा. तर आपण मार्केटमध्ये जसं आपण पनवेल फिश मार्केटमध्ये मी तर नेहमी येत असते. तर तुला इथं आल्यानंतर कसा वाटला इथला रिस्पॉन्स अनुभव? हा मस्त. म्हणजे मी असं बरेच फिश मार्केटमध्ये गेलोय पण सगळे इथं न चांगले ताया असतातच. पण इकडं आपण आलो ना तर इथं सगळ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे. सगळेजण मस्त आहेत. समोरून काहीच नाही. तुम्ही व्लॉग बघितलात समोरून सुद्धा बोलवतात आपल्याला मस्त व्हिडिओ वगैरे काढायला. बाकी मस्त वाटते मग अजून जाऊन काढायला आपल्याला व्लॉग. अजून म्हणजे आपण तेवढे काढू तेवढा कमीच आहे इथे. व्हिडिओ खूप मोठे होतात. पण व्हिडिओ जर आवडते तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि नेहमी असेच आपले व्हिडिओ बघत राहा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या इथं जवळपास कुठला मार्केट असेल तर कमेंट करा. आम्ही नक्कीच येऊ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्या तुमच्या एरियाचा छान असा मार्केट एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू.